तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण नारायण हरी नारायण. या वेळाची गोष्ट सांगून झाल्यानंतर मग राजा परीक्षितीने अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तरं दिली. विश्वरूप ज्यावेळेला इंद्राने बृहस्पतींचा अपमान केला त्यावेळेला बृहस्पतीने इंद्राचा त्याग केला. मग देवांना कोणी पौरोहित्य करण्यासाठी नाही. मग दैत्यांच्या पासून निर्मिती झालेलं विश्वरूप त्वष्टाचा पुत्र विश्वरूप होता. खूप विद्वान होता, परंतु दैत्य कुलातला होता. परंतु त्याला जाऊन प्रार्थना केली आणि त्यानं मग इंद्रादी देवांचं पौरोहित्य स्वीकारलं. तो पौरोहित्य स्वीकारायला तयार नव्हता, कारण पौरोहित्य वृत्ती आहे ना, त्याच्यातून अधःपतन होऊ शकतं. पैशासाठी कसंही पौरोहित्य केलं तर त्याच्यातून पासून अधःपतन होऊ शकतं. फार छान विचार सांगितलेला आहे. म्हणून योग्य आपण जे काही करतो, कर्म करतो ते सांग केलं पाहिजे, नाही तर पाप आहे असं म्हणून सांगितलेलं. म्हणून यजमानात पूर्ण हित जो करतो त्याला पुरोहित करतो, त्याला पुरोहित म्हणतात. यजमानाचं पुरोहित करतो त्याला पुरोहित म्हणतात. नुसतं कर्मकांड केलं म्हणून नाही. मग विश्वरूपानं नाही लाजानं स्वीकारलं. या विश्वरूपाला 3 डोकी होती आणि हा ज्या वेळेला यज्ञामध्ये हवी देत होता त्यावेळेला सगळ्या देवांना देत होता आणि तो मातेकडनं दैत्यांचा पुत्र असल्या कारणानं तो मंत्र मनातल्या मनात म्हणून त्या दैत्यांनाही हवी भाग दिली. हे इंद्राला कोणीतरी सांगितलं. इंद्राला राग आला. इंद्रानं हातात शस्त्र घेतलं आणि त्याची 3 डोकी उडवली. ब्रह्महत्या झाली. कळलं की नाही. सोमपीठ, सुरापीठ आणि अन्नाद नावाची 3 डोके घेतली. त्याच्या एकापासून कवठ नावाचा पक्षी, एकापासून ससाणा नावाचा पक्षी, एकापासून तित्तीर नावाचा पक्षी निर्माण. आता विश्वरूपाला मानल्यानंतर ब्रह्महत्या याला लढली. आता त्वष्ट्याचा पुत्र हा विश्वरूप होता. त्वष्ट्यानं म्हटलं माझ्या मुलाला उगीच मारला, म्हणून त्यानं तपश्चर्या केली आणि असा पुत्र म्हणाले निर्माण करील. त्यानं यज्ञ केला इंद्राला मारणारा पुत्र व्हावा म्हणून. पण कशी योजना भगवंतानी केली. इंद्राला मारणारा म्हटलं, इंद्राकडून मारला जाणारा त्याला झाला. म्हणजे आपल्याला काही ज्ञान नसताना आपण केलं तर कसं होतं. म्हणजे इंग्रजी तुम्हाला एक वाक्य सांगतो, भागवतात नाही. आपण म्हणतो रामाने रावणाला मारला. कळलं. आता हे रावण रामाकडून मेला. बरोबर आहे ना. दोन्ही वाक्य तशीच झाली ना. आता तुम्ही समजा म्हटलं रावण किल्ड राम. बघा रावण किल्ड राम म्हणजे रावण मेला रामाकडून. कसं ज्याला कळत नाही इंग्रजी त्याला कसंही होऊ शकतं आणि तशा प्रकारचं चुकीचं म्हटलं गेलं नाही. आपण सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणतो रावण किल्ड राम, रावण वॉज किल्ड बाय राम असं म्हणायला हवं. तसं न म्हणता नुसतंच आपण भाषांतरांना प्रमाणे गेलो तर नेमका तो मंत्र म्हणत असताना चुकीचा झाला आणि इंद्राला मारणारा पुत्र व्हावा असं न होता इंद्राकडून मारणारा पुत्र निर्माण झाला, तो वृत्रासूर. आणि हा वृत्रासूर म्हणजे त्याचा अर्थ काय. वृत्र म्हणजे पसरणारा. तो ज्या वेळेला एक पाऊल टाकायचा आणि पाऊल टाकलं की तितका तो पसरायचा. पाऊल टाकलं की तितका आणखी रुंद झाला, तितका आणखी रुंद झाला. किंवा तो बाण टाकला तर बाण टाकतो तितका रुंद व्हायचा. त्यानं बाण टाकला की जिथं बाण पोहोचला असेल 100 मीटरवर तर इथून तितका मोठा तो असुर व्हायचा. म्हणजे खालचा ओठ भूमीला आणि वरचा ओठ आकाशाला इतका तो पसरायचा, विशाल काय व्हायचा. आता काय करायचं. वृत्रासुर हो माताला आता म्हणत नाही. देवराजा युद्ध करीतो, समर तुंबळ चालले ते असुर नाशना होतो. अशा प्रकारचा घनघोर संग्राम झाला. युद्धामध्ये इंद्राचा पराभव झाला. आता इंद्राला तो इंद्राकडून मेला जाणारा जरी झाला होता तरी पहिल्यांदा इंद्राला त्यानं सतवलं. आता म्हणाले शेवटी काय करायचं. सगळे शेवटी देवाकडे गेले. आपण 8:15ला थांबणार आहोत. आजची कथा तेवढी आपण संपूया. त्यामध्ये गातात मग मी काय करू, थोडी पुढे जातो. कळलं की नाही. म्हणून हा वृत्रासुरांना देवांना काही भगवान करून सोडलं. सगळे देव शेवटी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी सांगितलं म्हणाले आमच्या अखत्यारी देत नाही, जमणार नाही का. म्हणाले श्री हरीकडे. जय जगदीश हरे धावत, जय जगदीश हरे धावत, जय जगदीश जय जगदीश हरे धावत, जय जगदीश हरे धावत, जय जगदीश हरे धावत, संकटी स्मरता विघ्न हरे, संकटी स्मरता विघ्न हरे. जय जगदीश हरे
जय जगदीश हरे जय जगदीश जय जगदीश हरे धावत परे. जगदीशाला आवाहन केलं. महाविष्णू प्रसन्न झाले, म्हणजे काही काळजी करू नका. परंतु आता म्हणाले तुम्हाला देवाकडून कार्य होणार नाही, तुम्हाला ऋषींचे पाय धरायला. दधीची ऋषीकडे चला आणि दधीची ऋषींची हाडं मागा. ऋषी तरुण आहे ना, त्यांची हाडं मागा. हे म्हणाले हाडं कशी मागू, ते तपोपूत इतके मोठे आहेत आणि आमच्यासाठी त्याने मरायचं. ते म्हणाले त्याला इलाज नाही. नाही तर तुम्ही काय ते बघा, तुम्हाला जगायचं तर त्यांना मनवा. सगळे देव शरण गेले दधीचींना आणि दधीचींना सांगितलं, त्यांनी प्रार्थना केली. दधीचींनी सांगितलं प्रत्येक माणसाला देवापेक्षा सुद्धा स्वतःचं शरीर प्रिय असतं. अगदी 80 वर्षांचा 85 वर्षांचा 90 वर्षांचा झाला तरी सुद्धा जगायची इच्छा असते. असावी जीवनात काही ध्येय असावी, त्याबद्दल काही नाही. त्याला जिगीविषा असा शब्द आहे. जिगीविषा आणि कायम विजयी व्हायची अशी महत्वाकांक्षा, त्याला विजिगीषा असं. जगाची दुर्दम्य इच्छा त्याला जिगीविषा म्हणतात आणि विजयी होण्याची दुर्दम्य इच्छा असली पाहिजे त्याला जिगीविषा. म्हणजे अगदी अजून विकेटी 9 पडल्या, अजून 100 रन आहे तरी आम्ही जिंकणार, पार्टनरशिप करणार, अशी जिगर हवी. मग हरला तरी काय, म्हणजे त्या पराभूत होण्यात सुद्धा जिंकण्याचा आनंद आहे अशा प्रकारे. मग दधीजीकडे गेले आणि दधीजींना सांगितलं, दधीजींनी सांगितलं देवकार्यासाठी देह द्यायला मी तयार. आणि तिथे मगाशी सतीचं गोष्ट सांगितली तसेच त्या योग समाजाने स्वतःचा देह ठेवला, फक्त हाडं शिल्लक होती. त्या दधीजींच्या हाडापासून वज्र निर्माण केलं आणि त्या वज्राने वृत्रासुराचा वध केला. हा वृत्रासुर देवाचा भक्त आहे. हा पूर्वीचा चित्रकेतू नावाचा गंधर्व. तर चित्रकेतूला त्याला शाप होता का, तू पार्वती शंकर पार्वतीचा शाप होता. शंकरांच्या मांडीवर पार्वती बसली असताना तो हसला. तो म्हणाला 4 चौघात असं आपल्या सौभाग्यवतीला मांडीवर घेऊन बसतात काय, म्हणाले यांना कळायला नको असं बोललं. ते म्हणाले मोठे मोठे ऋषी, भगवान महाविष्णू, भगवान ब्रह्मदेव सुद्धा आमच्या यजमानाला असं म्हणत नाही. तू सामान्य गंधर्व असं म्हणतोस म्हणजे का, तू राक्षस होशील असा शाप ज्या वेळेला दिला त्यांनी सांगितला तुमची आज्ञा सर आखोबा. या राक्षसही व्हायला तयार पण भक्त होईल. भक्त होऊन वृत्रासुर राक्षस झाला. कळलं की नाही, कळलं. आणि त्यांनी इंद्राला सुद्धा मरताना सांगितलेलं आहे, तू वज्रानं मला मार. बलीला ज्या वेळेला वामनाने खाली काढला तिथे जाऊन सुद्धा त्या बलीची चाकरी करायला देवाला राहावं लागलं. म्हणून मला मारण्यासाठी सुद्धा कळलं की नाही देवांनी दधीचीला प्रार्थना करून वज्र निर्माण करावं लागलं. म्हणजे माझी योग्यता कमी नाही म्हणा, मला असं मरण मरून सुद्धा मी म्हणाला देव प्राप्ती मला म्हणा. आणि ज्या वेळेला तो मेळा त्याचा मृत्यू झाला त्यावेळेला त्याच्या अंतरातून एक ज्योत आली आणि भगवंताच्या देहामध्ये सम्मिलित झाली. वृत्रासुर मुक्त झाला. 2 ब्रह्महत्या इंद्राकडून घडल्या. एक पहिलं विश्वरूपाला मारलं आणि विश्वरूपा त्या वडिलांच्या पुत्राला म्हणजे भावालाच वृत्रासुरालाही मारलं. आज मी अभ्यास करत होतो थोडा आणि त्याच्यात मला एक मोबाईलवर एक छान पोस्ट आली आणि मी म्हणत होतो दधीची किती महान आहे, पण दधीचीना सुद्धा लाजवे ती. असंही उदाहरण आज बघितलं, माझ्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे मुद्दाम सांगायचंच ठरवला, लिहूनच आणलंय. 1-2 मिनिटात तर सांगू नका. आपल्या देशातच घडलेली घटना आहे सुरतमध्ये. तुम्हाला कदाचित तुम्ही काही जणांनी हे वाचलं असेल. जश ओझा नावाचा मुलगा, 2.5 वर्ष वय. हा त्या मुलाचं नाव जश ओझा, म्हणजे तिकडे यशला जश म्हणतात. जश ओझा. आणि त्याच्या वडिलांचं नाव संजीव आहे, पत्रकार आहे, संजीव ओझा. हा मुलगा अतिशय चुणचुणीत मुलगा, खेळत होता. बघा हे यातून खूप घेण्यासारखं आहे. मुलावर लक्ष आपलं असलं पाहिजे. छोटी मुलं असतात आणि वरच्या 2ऱ्या मजल्यावरून खाली पडतात. खेळता दुसऱ्या मजल्यावरून काही व्यवस्थित हे गॅलरी वगैरे नव्हती असेल, 2ऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि कोमात गेला. त्याला हॉस्पिटलाइज केलं. तिथे डॉक्टरांनी खूप आणि चांगल्यातले चांगले उपचार, चांगल्यातले चांगले निष्णात डॉक्टर आणले. त्याच्या मेंदूला सुजलं. डॉक्टरांनी आपल्या प्रयत्नांची शर्त केली आणि शेवटी त्याला ब्रेन डेड घोषित केलं. 2.5 वर्षांचा शकुला, वाचताना सुद्धा डोळ्यात पाणी आलं. काय थोर त्याचे वडील, काय थोर त्याची आई, काय थोर त्याची आजी, सगळी जण जमलेले आहेत. छोटा तो शकुला ब्रेन डेड झालेला. ब्रेन डेड झालेला म्हणजे किती जगला तरी काय उपयोग नाही. त्याने ठरवलं की याच्या देहाचं दान करायचं. दधीजींनी देहदानच केले आहे. देहाचं दान करायचं.
आणि त्याच्या देहातून 7 अवयव काढले गेले आणि हे 7 अवयवातून 7 घरामध्ये आनंद निर्माण झाला. त्या छोट्या बालकाचं बलिदान दधीचीलाही लागली कसं आहे कळलं की नाही. त्याचं हार्ट जे आहे ते रशियातल्या एका पेशंटला ट्रान्सप्लांट केलं गेलं आणि रशियातला एक पेशंट जो अतिशय चांगला कळलं की नाही, जो ज्याचं जगणं आवश्यक आहे देशासाठी, अशा एका व्यक्तीला त्याचं हार्ट ट्रान्सप्लांट करून त्याचं आयुष्य वाढवण्यात आलं. त्यांच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला. या मुलाचं बलिदानानं रशियासारख्या देशाला आनंद झाला. कारण ती व्यक्ती तशी देशप्रेमी. त्याची जी लंग्स आहेत त्याचं ट्रान्सप्लेशन युक्रेन देशामध्ये केलं गेलं आणि युक्रेन देशामधल्या एकाला त्यानं जीवदान दिलं. चेन्नईमध्ये त्याचा एक अवयव दिला गेला. तो कुठचा तो तिथं निर्देश केलेला नाही, त्यामुळे मी ते चुकीचं सांगत नाही. त्याच्या जे 2 किडनी होत्या त्याच्यापैकी एक भारतातच एका 13 वर्षाच्या मुलाला दिली त्यानं आणि दुसरी सुरतेच्या 17 वर्षाच्या मुलाला. किडनी 2 असतात, एका किडनीनं सुद्धा काम चालू शकतं. याच्या दोन्ही किडनीपैकी एक किडनी त्या एका मुलाला, दोन्ही किडनी त्यांच्या डॅमेज झाल्या होत्या. त्या मुलाच्या 13 वर्षाच्या मुलाच्या 17 वर्षाच्या मुलाच्या डॅमेज झाल्या. दोन्ही मुलांना जीवदान. त्या दोन्ही घरामध्ये किती आनंद आला असेल. भावनगरमध्ये एका माणसाचं लिव्हर डॅमेज झालं, त्या मुलाला त्याचं लिव्हर दिलं आणि 2 डोळे आय बँकेमध्ये ठेवले होते. त्यांचं नेमका रेफरन्स दिलेला नाही, पण 2 अंधांना दृष्टी प्राप्त झाली. किती घरामध्ये आनंद झाला. त्या मुलाचं समर्पण, त्या मुलाचं तर मोठेपण आहेच, त्याचं भाग्य आहे त्या मुलाचं असं मी म्हणेन, परंतु त्याच्या पित्याचं, त्याच्या मातेचं, त्याच्या आईचं केवढं मोठं. दधीचीला लागली कसं आहे, दधीची तर थोर आहे त्याबद्दल. म्हणून सावरकरांनी दधीचीचा उल्लेख केला आपल्या काव्यामध्ये. परंतु या मुलाचं समर्पण, या मुलाच्या परिवाराचं समर्पण केवढं मोठं आहे. आपण सुद्धा बघा, यातून काही बोध घेतला पाहिजे. आपण सुद्धा मेल्यानंतर देहदान आपण का करू नये, एक विचार मी तुम्हाला ठेवतो. तसंच करा असं म्हणत नाही, पण आपण सुद्धा देहदानाचा काही विचार करावा. त्यातून जर दुसऱ्याच्या घरामध्ये आनंद येणार असेल आणि यातून भागवतातून हा जर संस्कार होणार असेल तर काय वाईट आहे. अशा प्रकारची कथा सांगितली. विश्वरूपाचा वध झाला, वृत्रासुराचाही वध झाला आणि पुढे मग त्यांनी म्हणाले की हिरण्याक्ष जो दैत्य होता ज्याला वराहावतार घेऊन भगवंतांनी मारलं, त्याचा म्हणाले दुसरा भाऊ होता म्हणून तुम्ही सांगितलं गुरुदेव, तर त्याच्या दुसऱ्या भावाबद्दल सांगा. तर तो म्हणाले हिरण्यकश्यपू नावाचा होता आणि हिरण्यकश्यपूने म्हणाले 1000 वर्ष तपश्चर्या केली. एका पायावर राहिला, म्हणजे एका पायावर नव्हे, एका पायाच्या एका अंगठ्यावर. घरी जाऊन करून बघा, एका पायावरच राहणं कठीण आहे नुसत्या चौड्यावर. एका अंगठ्यावर 100 वर्ष हात वर करून ओम ब्रह्मदेवाय नमः तपश्चर्या. आणि शरीर इतकं पुरुष झालं, शरीरातली हाडं फक्त शिल्लक होती. आणि तपोपूर. आणि तुम्हाला माहिती आहे सुभाषित, उद्यमा साहसम धैर्य बुद्धी शक्ती पराक्रम षडेती यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्य. नाहीतर मी तुझा विचार येतो लहान असताना, ह्या दैत्यांना देव कशाला वर देतात. पुढे ते लोकांना छळतात आणि मग त्यांना मारायला आमची परत अवतार घ्यायची. त्याच्यापेक्षा वरच देऊ नका ना या दैत्यांना. परंतु घ्यावे लागतात, तसा नियम आहे. जिथं उद्यम साहस धैर्य बुद्धी शक्ती आणि पराक्रम आहे तिथं देवांना द्यावाच लागतो. पण देताना ते अशी मेघ मारतात, ज्ञानबाची मेघ. जर उन्मत्त झाला तर त्याचा समाचार घेतात. चांगला वागला तर वरमंडित आहे, ठीक आहे. चांगला वागला नाही तर परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले अमरपद द्या. ते म्हणाले अमरपद देऊ शकत नाही, कारण ब्रह्मदेव म्हणाले मलाच मरण आहे. 100 वर्ष माझं फक्त आयुष्य आहे, फक्त 100 वर्ष ब्रह्मदेवांचं आयुष्य आहे. त्याच्यातली किती वर्ष झाली माहिती आहे तुम्हाला? 50 वर्ष झाली. 51व्या वर्षातलं पहिल्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातल्या पहिल्या दिवसातल्या पहिल्या प्रहरातलं पहिल्या सेकंदातलं पहिल्या मिनिटातलं पहिला सेकंद झालं. म्हणजे ती 27 वैवस्वत मन्वंतरातली 12 कल्पातली कळलं की नाही, कलियुगातली चतुर्युग आहे. कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग. त्या कलियुगातली किती वर्ष झाली म्हणजे अशा चौकड्या अष्टाविंशतितमे युगे युग चतुष्के कलियुगे असं झालेलं आहे. कळलं की नाही. तुम्ही घाबरू नका. आपली 4 युग 1000 वेळा झाली की ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेवढीच रात्र. चतुर्युग सहस्राणी ब्रह्मणो दिनमुच्यते पंचांगात दिलेलं आहे. असं काय सांगितलं तुम्ही? तर हिरण्यकश्यप नावाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तुला म्हणाले अमर करता येणार नाही, आणखी काहीतरी माग. ते म्हणाले मला मरण नको, असं तुम्ही देत नाही ना, तर मला देवाकडून म्हणाले मरण नको आणि दैत्याकडून कुणाचकडून मला मरण नको असं मागितले. जरा चूक होती. ब्रह्मदेवाने काय तुमच्यापासून ज्याची आणि ब्रह्मदेव निर्माते ना,
तुमच्यापासून निर्माण झालेल्या कुणाही कडून मला मृत्यू नको. मला आत मृत्यू नको, मला बाहेर मृत्यू नको. मला दिवसा मृत्यू नको, मला रात्री मृत्यू. मला शस्त्रापासून मृत्यू नको, मला अस्त्रापासून नको. मला सजीवापासून मृत्यू नको, मला निर्जीवापासून मृत्यू नको. यांना वाटलं का तथास्तु म्हटलं. यांना वाटलं का आता मला कोण मारणार, कोणीच मारू नये. मला नरापासून मृत्यू नको आणि मला पशुपासून मृत्यू. एक सांगायचं नाही असं केलं. आणि तितक्यात इंद्राने काय केलं बघा. हा ज्यावेळी तपश्चर्या करत होता त्यावेळी यांची बायको गरोदर होती. म्हणजे इंद्राने काय काय, इंद्र म्हणजे एक व्यक्ती नाही, हा त्या वेळेचे राज्यकर्ते म्हणजे इंद्र आहे. सत्तेनं उन्मत्त होता. म्हणजे सगळेच इंद्र म्हणजे देवेंद्र वाईट नाही, हे लक्षात ठेवा. मध्ये 9 झालेला आहे. आणि आता पुढे जे मन्वंतर येणार आहे 8वं, त्या मन्वंतरामध्ये बली इंद्र होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे लिहून ठेवलेलं आहे. सुतालातून तो येणार आहे आणि तो इंद्र होणार आहे पुढच्या, म्हणजे पुढच्या मन्वंतरात. तुम्ही आम्ही त्यावेळेला असणार आहोत, पण कोण असं माहिती. साम्राट वैवस्वत म्हणून सप्तमहा वैवस्वत म्हणून चालू आहे. आणि यातला म्हणून श्राद्ध देव नावाचा म्हणून कळलं की नाही. तर अशा प्रकारे हे चाललं होतं. आणि त्या इंद्रानं ह्या हिरण्यकश्यपूच्या बायकोला पळवून दिलं, कारण ही गरोदर आहे, हिला मुलगा झाला तर तो दैत्य होणार आणि तो लोकांना छळणार, आधीच मारूया म्हणून हिचं बाळणपण आपण करूया. हिला मुलगा झाला की त्याला ठार करूया आणि हिला आणून घरी ठेवूया. म्हणून वाटेत जाता जातात नारद मिळाले, गाणं म्हणत नाही. आणि नारदांनी सांगितलं त्या स्त्रीला मारायचा तुला काही अधिकार नाही. आणि स्त्री म्हणाली अवध्य आहे आणि तिला काय प्रमाण केलं, उगी स्त्रीला मारतो, कशाला पाप करतोस. आणि त्याच्या म्हणाले तिच्या उदरी म्हणाले भक्तोत्तम येणार आहे, भक्तराज उदरी येणार आहे, तू मारणारा कोण आहे. परमात्मा त्याचं संरक्षण करणार आहे, तू मारू शकत नाही. नवे नवे तो अमरच होणार आहे. शेवटी काय नाही इलाजानं ते म्हणाले इथं तिला तिथे सोडून गेलं. मग आता तिला ती गरोदर बाई तिथे सोडून गेल्यानंतर आता नारद म्हणाले, आता नारद म्हणाले ब्रह्मचारी कुठे येईल निघू. तरी मला आश्रमात शम्याकडे आश्रमातच घेऊन गेलो. आणि तिथं तिची सगळी सेवा त्यांनी केलेली आहे. देव यक्ष गंधर्वांच्या आजीला आणलंय. ती उत्तम सुईण होती, लेडीज डॉक्टर, गायनेकॉलॉजिस्ट. तिला घेऊन येऊन तिचं बाळंपण केलं. आणि भक्तराज प्रल्हाद, आणि ज्यावेळेला तो प्रल्हाद आईच्या उदरामध्ये होता त्यावेळेला ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः वेदमंत्र आहे काय. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, सगळे वेदमंत्र. सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्. वेदवचन ऐकलं त्याचा सगळा परिणाम झाला. गर्भसंस्कार असे असतात. म्हणून बाई गरोदर असताना खूप पथ्य आहे. मुलाला जन्म देणं हे व्रत आहे. हे पशुसारखा फक्त मुलाला जन्म नाहीये. म्हणून माणसाचं कर्तव्य खूप जबाबदारी आहे. गृहस्थाश्रम सोपा नाहीये. म्हणून तो जर आपल्याला तसाच पार्टा आला तर स्वीकारायचा. कुंडली कवरदा म्हणून असं सांगितलं. आणि इतकं छान गर्भावर संस्कार. आणि नंतर त्या मुलाचा जन्म झाल्यानंतर घरी आणून त्याला बसवलं. तोपर्यंत याची तपश्चर्या कळली. आपल्या त्या मुलाला 5 मिनिटात समजलं. आपल्या त्या मुलाला षंड आणि अमर म्हणजे शुक्राचार्यांचे 2 मुलं. शुक्राचार्य हे असुरांचे गुरुदेव आणि देवांचे बृहस्पती. त्यांचे 2 सुपुत्र होते. होते काय बघा तुम्ही, षंड आणि अमर. यांच्या दोघांच्या ताब्यात प्रल्हादाला दिला आणि त्याला शिक्षण द्यायला सांगितलं. आणि ते म्हणाले असं करायचं, धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ तुम्हाला माहित आहेत ना गुरुदेव. हो माहित आहे. ते म्हणाले पहिला आणि शेवटचा शिकवायचा नाही, म्हणजे 2 शिकवायचे. अर्थ आणि काम याच्यावरच लक्ष केंद्रित त्यांना असुर म्हणतात. आणि ते अर्थ काम धर्माधिष्ठित वापरतात त्यांना देऊ असं सांगितलं. परंतु हा आधीच शिकून आला होता. यांनी कितीही शिकवलं. आणि एक दिवस म्हणाले काय काय शिकवलं ते जरा बाळा म्हणून दाखव. मांडीवर घेतला प्रल्हादाला. आणि बाळा काय काय शिकवलं तुला. हिरण्यकश्यप होता की नाही, त्यानं बाळाला मांडीवर घेतलं. काय काय तुला शिकवलं. ते म्हणाले आपण दररोज उठावं आणि उठल्याबरोबर प्रातस्मरण करताना त्या श्रीहरीचं गान करावं. ते म्हणाले तुला शिकवलं. मी म्हणाले इथला राज्य करता मी तिथला देव आणि तुला श्रीहरीचं नाव घ्यायला कुणी शिकवलं म्हणाले. ते म्हणाले मला गर्भात असताना मी शिकवलं. मला काही खरं वाटे ना. त्या गुरुजींना बोलवून आणलं. म्हणाले असलं शिकवता खबरदार. म्हणाले असलं काही शिकवतं. आता नीट म्हणाले शिकवा, पुन्हा परीक्षा घेईल. आणि चुकीचं काही त्यांना सांगितलं तर तुम्ही लक्षात ठेवा म्हणाले. त्यांना घाबरवलं. त्यांनी खूप चांगलं शिकवायचं नाही, खूप चांगलं म्हणजे आपल्या दृष्टीनं वाईट शिकवायचा प्रयत्न केला. म्हणायचं त्यांच्या दृष्टीनं चांगलं म्हणजे काम आणि भोग हे शिकवायचा प्रयत्न केला. तो हा कसा शिकणार आहे. नारदांकडून शिकलेला बदलतो का, बदला जाता येईल. एक दिवस हे दोघे नव्हते, तितक्या बाकीच्या सगळ्या शिष्यांना यांनी नारायण वर्म शिकवलं. म्हणजे जीवनात साफल्य कसं करावं, सद्वर्तनानं कसं जगावं,
हा, काय जगल्यानंतर जीवन सार्थक होतं, काय उपासना करावी, काय जप करावं, काय तप करावं, सेवा कशी करावी, हे सगळं सांगितलं. आणि ते आल्यानंतर, ते दोघे आल्यानंतर बाकीचे शिष्य आज्ञेबाहेर गेले. आता म्हणाले ह्या सगळ्यांना ठोका, ह्यांचा मुलगा आहे ना, त्याला आगीत म्हणाले घाला, जाळा, त्याला तेलात तळा म्हणाले. अर्थात यांना सांगून धेरण नको, सगळे प्रयोग झाले. अग्निकुंड मागी घातला प्रल्हाद, अग्निकुंड मागी घातला प्रल्हाद, तरी तो गोविंद विसरेना, तरी तो गोविंद विसरेना. अग्निकुंड मागी घातला प्रल्हाद, घातला प्रल्हाद, घातला प्रल्हाद. अग्निकुंडामध्ये घातला, काय होईना, कड्यावरून टाकला, तो खाली गवतावरच पडला. गवताची गंजी होती, त्याच्यावर पडला, काही झालं नाही. बनवलेकर महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे. एका विमानामधून विमानाला ऍक्सिडेंट होत होता. आता जाता जाता सांगितल्याशिवाय राहत नाही. सांगितलं, वैमानिकाने सांगितलं विमान पडणार आहे, पॅराशूट म्हणून उड्या मारा. उड्या मारली. एक बाई होती, तिच्याकडे छोटं मुलं होतं, तिला ते पॅराशूट उडी मारली, पण ते ओपन झालंच नाही. आणि त्या मुलासहित ती बाई खाली पडली. तितक्यात एक ट्रक जात होता, कळत नाही. ट्रकामध्ये सगळ्या कपडे होते, बरोबर का कापूस होता काही, त्याच्यावरच येऊन बरोबर दोघं पडले. महाराज असं म्हटलं. महाराजांनी वाचवलं. पॅराशूट न उघडता वाचला. आणि काही जण पॅराशूट उघडून सुद्धा मेले. देव तरी त्याला कोण नाही. काय त्याला देवानं तारायचं ठरवलं. प्रल्हादाला कसा मारणार तू? होलिकेची कथा जशी आहे, त्याने आपल्या महिलेला सांगितलं, तिचं नाव होलिका, तिला वर होता, तू आगीत मरणार नाही म्हणून, जर तू चांगली वागलीस, हे क्लॉज घातला. मग तिनं मोठी लाकडं तयार केली आणि त्याला आग लावायला सांगितलं. आपण मध्ये बसली प्रल्हादाला घेऊन, आग लावा म्हणाले चार, हिला काही होणार नाही आग, असं वरदान होतं. परंतु ही चढली, याला काहीच झालं नाही. हे उलट कसं झालं? क्लॉथ घातला होता ना, जोपर्यंत तू चांगला वागते, ह्याला चांगल्या भक्ताला मारायचा प्रयत्न केला, तीच मेली. तिला होळी म्हणतात, ही आपण साजरी करतो फाल्गुनात. ती होलिका, तिचं दहन झालं. खूप मारायचं हिरण्यकश्यप म्हणजे तुझा देव आहे कुठे? तो म्हणाले, त्याचं उत्तर माझा देव कुठे नाही, हे त्याचं उत्तर. काय म्हणालो मी? प्रश्न काय? तुझा देव आहे कुठे? त्याचं उत्तर प्रश्न कुठे नाही. म्हणजे सगळे भूजल तेज समीर रवी शशी काष्टानी किल्लसे भरला, स्थिरचर व्यापुनी तो जगदात्मा दशांगुने उरला. असा म्हणाले माझा देव आहे, सगळीकडे आहे. या खांबात आहे, तो बंद होणार आहे. या खांबात आहे का म्हणून विचारलं. खांबात आहे म्हटलं. तो म्हणाले सगळीकडे जाय तर खांबात असणारच आहे. नाही कसं म्हणतात? म्हणून उडी मारली तिथून आणि आपली वज्रमूठ, ते स्वयंवरात आहे ती वेगळी मूठ, ती आपली वज्रमूठ आहे ना, ती त्या खांबावर अशी मारली आणि असा आवाज झाला एकदम खांब कडकडले स्तंभ, कडकडले गगन, अवनी होता हे जय देव जय देव नरहरी राया आरती चंद्र सूर्य दोन्ही गोमती प्रकाशी कैलासी शंकर जय देव जय देव जय नरहरी राया आरती नरहरी रूपानं प्रकट, नरसिंहाच्या रूपात सोन्यासारखा, तापलेल्या सोन्यासारख्या झाडा, कराला झाडा, वज्रदंश, फार भयानक रूप. कळलं की नाही? आयाळ अशी भयानक, इथून सगळं सिंहाचं मुख आणि नख इतकी लांब आणि अशी नख पलजळीत, ते उग्र रूप बघितल्यानंतर सगळ्यांची काळज हल्ली. हा आपली गदा घेऊन हिरण्यकश्यप त्याच्यावर झाला. त्याला गदेसकट असा पकडला, कळलं की नाही, आणि उंबरठ्यावर गेले. उंबरठ्यावर घेतला असा, असेच मध्ये राहिले, पाय खाली ठेवले असे, मांडीवर त्याला घेतला आणि पोटामध्ये अशी नखर घातली आणि काढली आतडी बाहेर. नरसिंह भगवान की जय. राधे 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 राधे. आता याच्या समोर कोण जाणार? उग्ररूप धाड, सगळे घाबरले. लक्ष्मी सुद्धा जायला तयार नाही. होम मिनिस्टर कोण जाणार पुढे? ब्रह्मदेवांना हिंमत नाही, महादेवांना हिंमत नाही त्यांच्या समोर जायला. त्यांनी सांगितलं, प्रल्हादा तू चल. तो म्हणाले मी भीत नाही, मी त्यांचं लेख करू आहे. गेले आणि त्यांना सांगितलं. त्यांना खूप आवाज झाली होती. हा राक्षस ना
नखांची आग होत होती. काय करायचं म्हणाले, इकडे या इकडे या. एक औदुंबराचं झाड होतं. त्या औदुंबराच्या झाडाची ती फळं त्याच्यात म्हणाले घुसवा तुमची बोटं. नका आत घुसवली. आत नका घुसवल्यानंतर दाह शांत झाला आणि त्या प्रल्हादाला मांडीवर घेतला. बाळा तुला काय हवं? प्रल्हाद एक असा भक्त आहे, तो म्हणाला मला काहीच नाही. विषय विकार मिटावो पाप हरो देवा, स्वामी पाप हरो देवा. विषय विकार मिटावो पाप हरो देवा, स्वामी पाप हरो देवा. विषय विकार सगळे मिटू दे, सगळे पापांची निवृत्ती होऊ दे आणि कधी कुणाकडे काही मागावं लागू नये असं म्हणाले वरदान द्या आणि तुमचं निरंतर मला स्मरण राहू दे अशा प्रकारची कृपा म्हणाले करा. तथा तो म्हणून भगवंताने त्याला कृतार्थ केलं. फक्त राज प्रल्हाद म्हणून गौरव झाला. फक्त एकच सांगायचं, सगळ्या अटी कशा पाळल्या. नराने मारलं नाही, पशुने मारलं नाही. हे नारसिंह अर्धे नर आणि अर्धे सिंह. आत मारलं नाही, बाहेर मारलं नाही, उमऱ्यावर मारलं. भूमीवर मारलं नाही, अंतराळात मारलं नाही, मध्येच मांडीवर मारलं. शस्त्रांना मारलं नाही, काय तलवार वगैरे घेतले नाही. अस्त्र नाही, अस्त्र म्हणजे मीच आहे ते घेतलं नाही. जिवंत सजीवानं मारलं नाही, निर्जीवानं मारले. नख सजीव की निर्जीव? नख सजीव जर म्हणावं तर कापताना दुखत नाही, पण निर्जीव म्हणावं तर वाढतात. म्हणजे सजीवही नाही आणि निर्जीवही नाही. अशा नखाने मारलं, कळलं की नाही? आज मारलं नाही म्हणजे संध्याकाळचं मारलं, म्हणजे दिवसाही मारलं नाही, रात्र मारलं नाही, असं संधी कालामध्ये मारलं. म्हणजे सगळ्या आधी पाळल्या, तात्पर्य सांगायचं. आणि अशा प्रकारे भक्तराज प्रल्हाद हा कृतार्थ झाला. म्हणजे दैत्य कुळामध्ये येऊन सुद्धा भक्ताचं एकच नाव सांगा उद्धवाच्या नंतर. भक्तोत्तम उद्धव आहे, 2 नंबरचा भक्त पण सांगा म्हणून सांगितलं तर नाव प्रल्हादाचंच घ्यावं लागतं. अशा प्रकारे शुक सांगतात एक राजा परीक्षिती ते म्हणाले आज 24/7 असे आपण तुझं ठरलं आहे ना, ते 24/3 पूर्ण झालं. कथा चालली आहे, जेवण नाही, खाण नाही, ब्रेक नाही, कशाय नाही. हा अशा प्रकारे कथा चाललेली आहे. जेवण खाण काय नाही, मलमूत्र विसर्जन सुद्धा नाही, पूर्ण आपल्या इंद्रियावर ताबा. काय योग्य काय. शुकाचार्य भगवान की, परीक्षित भगवान की राधे 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 राधे. इथं आपण संपन्न करूया. 2 श्लोक तिथं सगळे लावलेले आहेत. हवे तर बघून म्हणा किंवा उद्या कॉपी करा. भवे भवे यथा भक्ती, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, नाथस्त्वन्नो यथा प्रभो, नाम संकीर्तनं यस्य, सर्व पाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमनः, नमामि हरिं परं. कृष्ण भगवान